Hello warriors, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. महाराष्ट्र आयुर्वेद सेवा या संवर्गातील MPSC प्रोफेसरच्या रिगार्डिंग एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. त्याला आपण शुद्धीपत्रक म्हणूया महाराष्ट्र सरकारचं. 27 सप्टेंबर 2024 ला 27 सप्टेंबर शुद्धीपत्रक आहे. याचा अर्थ याच्या पूर्वी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. आता शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या भरतीसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ठीक आहे, त्याला आपण थोडक्यात म्हणूया MPSC प्रोफेसर बॅच. MPSC प्रोफेसर, ठीक आहे, म्हणजे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी. आता भरपूर विद्यार्थ्यांनी या संबंधी फॉलोअप घेतला. क्लासेसच्या रिगार्डिंग खूप वेळा विचारणा झाली आणि एक ठरवून घेतलं की सध्या आता आपण एक नवीन बॅच सुरुवात करूया, जी 10 तारखेपासून आपण सुरू करतोय, 10 ऑक्टोबर. ठीक आहे, त्याची एक नॉमिनल फी आपण ठेवलेली आहे 7,800. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. ते हे की ही जी एक्झाम आहे ही प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर याच पदासाठी आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, सो एक छान पद्धतीचं पद आहे हे. त्यातलं असिस्टंट प्रोफेसर हे फक्त ग्रुप बी चं आहे आणि जे रिमेनिंग आहेत प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर हे ग्रुप ए चं पद आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सिलेबस काय आहे किंवा त्याच्या पद्धतीनं निगेटिव्ह सिस्टीम किती आहे, टाइम किती आहे, याच्या रिगार्डिंग ऑलरेडी एक आपला व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. ठीक आहे, या बॅच विषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय ते आपण बघूया. ओके, आता याच्यामध्ये बघा की सर्वात महत्वाचं आहे की याच्यामध्ये जे ड्युरेशन आहे ते किती असेल, कारण एक्झामचा जो आता ह्या शुद्धीपत्रकाची जी डेट आहे ती 14 ऑक्टोबर पर्यंत लास्ट डेट आहे. ज्यांनी फॉर्म भरलेले नाही ते पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरू शकतात. ही एक संधी आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 ही लास्ट डेट आहे. चलनाद्वारे वगैरे भरायचं असेल तर 1 ते 2 दिवस एक्स्ट्रा मिळतात, परंतु माझं हे मत राहील की 14 ऑक्टोबर पर्यंतच तुम्ही तो फॉर्म भरून घ्या. जे इलिजिबल आहेत कोणत्या पदासाठी, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर या पदासाठी. तर ड्युरेशन हे एक्झामचं ड्युरेशन म्हणजे एक्झाम कधी असेल याच्यापूर्वी आपण हे बघूया की ड्युरेशन ह्या बॅचचं किती असेल आणि सिलेबस कधी कव्हर केला जाईल. हे बेसिक प्रश्न असतात बऱ्यापैकी. 14 ऑक्टोबर ही जर लास्ट डेट असेल फॉर्म भरण्याची, त्याच्यानंतर ते एक्झामची डेट डिक्लेअर करतात आणि एक्झामची डेट डिक्लेअर झाल्यानंतर जवळपास आपल्याला 25 दिवस ते 30 दिवस एक्स्ट्रा मिळतात. सो असं कन्सिडर करा की इथून पुढे तुम्हाला कमीत कमी 2 महिने तरी मिळू शकतात एक्झामसाठी, म्हणजे अभ्यासाच्या प्रिपरेशनसाठी. ठीक आहे, सो आपल्या बॅचची व्हॅलिडिटी यदा कदाचित जर एक्झाम पुढे गेली तरी देखील आपल्यापर्यंत तो ऍक्सेस राहावा म्हणून आपण बॅचची व्हॅलिडिटी जवळपास 6 महिन्यापर्यंत ठेवतोय. ठीक आहे, वाढवता येईल, जास्तीत जास्त पण ठेवता येईल. 6 ते 9 महिने आपण ठेवून देऊ, काही हरकत नाही. ऍक्सेस तोपर्यंत राहू शकतो. एक्झाम जर आधी अलीकडे झाली तर ऍक्सेस तोपर्यंतच राहील. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी काय राहतात की ज्यावेळेस एक्झामचं ड्युरेशनची आपण गोष्ट करतोय तर ते ड्युरेशन 1-1.5 महिना ते 2 महिन्यामध्ये आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, ट्राय हा असेल की 1-1.5 महिन्यापर्यंतच आपला सगळा सिलेबस आपण कव्हर अप करूया. त्याच्यासाठीच ते ड्युरेशन आहे. ठीक आहे, बॅचची व्हॅलिडिटीचा ऍक्सेस किंवा बॅचची व्हॅलिडिटी म्हणूया आपण मॅक्झिमम ठेवूया, कारण एक्झाम कधी होईल, काय होईल याच्याविषयी थोडासा संभ्रम अवस्था असते. त्यामुळे आपण अगोदरच जर जास्त काळ ठेवली तर ती जास्त बेटर राहते. ठीक आहे, ओके. आता याच्या पुढे काय आहे बघा की याच्यामध्ये जे कंटेंट असेल ते कंटेंट काय असेल किंवा याचा सिलेबस काय आहे. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललेलो आहे की याच्यामध्ये 5 उपघटक आहेत आणि ते खूप महत्वाचे. त्यातला पहिला आहे आयुर्वेद. आता एखादा विद्यार्थी जर स्त्री प्रसूतीमध्ये PG झाला असेल तरी त्याला देखील बाकीच्या विषयांचा सुद्धा अभ्यास करावा लागतोय. हे जरा महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. दुसरा टॉपिक खूप वेगळा आहे, तो आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स. प्रशासकीय काही नियम आहेत. हे एक नवीनच गोष्ट त्यांनी ऍड केलेली आहे, जी ऍक्च्युली एखादा विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येतो त्याच्यानंतर खरं ट्रेनिंगच्या फेज मधला हा पॉइंट आहे, परंतु यांनी ऑलरेडी एक्झामच्या पूर्वीच हा पार्ट कोणत्या अँगलने टाकलेला आहे हे मलाही समजलेलं नाही अजून, परंतु ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी आहे, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे आणि त्याच्यानंतर एक जनरल छोटासा टॉपिक आहे आयुष GK म्हणून. हे 5 टॉपिक आहेत आणि हे सगळे एकत्रित पद्धतीनं घेणारा सध्या कोणता क्लास नाहीये असं मला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सांगितलं. सो आपण हे सगळ्यांना एकत्रित असा एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण एक अंडर वन रूफ तुम्हाला याची तयारी करता यावी म्हणून आपण एक बॅच सुरू करतोय. ठीक आहे, ज्याला आपण म्हणूया MPSC प्रोफेसर बॅच. MPSC कंडक्ट करते ही बॅच, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये ही एक्झाम थोडीशी पारदर्शक असतेच, याच्याविषयी काही डाऊट नाहीये.
सिलेबसचे जे टॉपिक आहेत हे थोडेसे वास्ट आहेत, कारण तुम्हाला खूप जास्त वाचायचे आणि त्याच्यामधून एक्झाम फक्त 100 मार्कांची घेतली जाईल. बरं, याच्यापेक्षाही अजून त्यांनी ऍड काय केलं, की फक्त वेळ जो आहे तो 60 मिनिटच ठेवलेला आहे. ही एक खूप भयंकर गोष्ट करून टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये वरून पुन्हा निगेटिव्ह गोष्ट ठेवलेली आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे. एकंदरीत ही एक्झाम जास्तीत जास्त टफ करण्याचा प्रयत्न आहे आणि अजून काही कमी नव्हतं म्हणून त्यांनी पुन्हा इंटरव्ह्यू सुद्धा याच्यासाठी ठेवलेला आहे. ठीक आहे. आता ह्या बॅचमध्ये काय होईल, तर तुम्हाला हे जे 5 टॉपिक आता आपण बघितले, आयुर्वेद, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स म्हणजे प्रशासकीय कायदे किंवा प्रशासकीय नियम, त्याच्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स आणि आयुष जीके याच्या विषयी आपण जास्तीत जास्त घेणार आहोत. आणि जे विद्यार्थी सिलेक्ट होतील याच्यामधून, ह्या टप्प्यामधून इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतील, त्यांना त्या पद्धतीने गाईड केलं जाईल. ठीक आहे. सो इंटरव्ह्यूमध्ये आपण फक्त एक गाईडलाईन देणार आहोत. ओके. आता याच्यामध्ये नोट्सचा एक विषय आहे, की याच्या संबंधी तुम्ही कशा पद्धतीने आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. तर आयुर्वेदच्या वेगळ्या नोट्स, तुम्हाला वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या नोट्स आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला त्या बॅचमध्ये सांगितलं जाईल की कोणता संदर्भ खूप महत्वाचा आहे, कदाचित एक पुस्तक खूप महत्वाचं आहे, ते तुम्हाला घ्यावं लागेल, परचेस करावं लागेल, तर ते एक तुम्हाला तिथं गाईड केलं जाईल. अदरवाईज लेक्चरच्या माध्यमातून आपण ते घेणारच आहोत. ठीक आहे. इम्पॉर्टंट पिलर्स काय आहेत याच्या संबंधी, तर सगळ्यात महत्वाचा पिलर आहे की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं आयुर्वेदाच्या विषयाविषयी. दुसरी आहे जे प्रशासकीय कायदे किंवा प्रशासकीय नियम आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं माहिती होणं गरजेचं आहे. त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक आणि महत्वाच्या गोष्टी काय, कोणत्या गोष्टी पाठ करायच्यात आणि कोणत्या गोष्टी समजल्या पाहिजेत याच्यासाठी सांगण्यात येईल. नंतरचा पिलर आहे तुम्हाला रिव्हिजनचा. खाली लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर असं लिहिलेलं आहे बघा. हे लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपण रिव्हिजन घेणार आहोत रॅपिड फायर टाईपमध्ये. ठीक आहे. सो या सेशनमध्ये तुम्हाला छान पद्धतीनं कव्हरिंग केलं जाईल. रेकॉर्डेड काही लेक्चर्स असणार आहेत ते तुम्हाला दिले जातील, म्हणजे डेली लेक्चर्स अपलोड केले जातील. लाईव्ह हा सेशन खूप महत्वाचा राहणार आहे. टेस्ट सिरीज असणार का, तर यस, त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट टेस्ट ठेवणार आहोत. परंतु माझं हे मत आहे की रॅपिड फायरच्या माध्यमातूनच तुमच्याकडून ते तोंडपाठ करून घेतलं गेलं पाहिजे. तुम्हाला सरावासाठी टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील, परंतु ते टोटल तोंडपाठ करून घेण्याची सुविधा आपण ह्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यामध्ये रॅपिड फायरचं लेक्चर घेणार आहोत आणि काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी सुद्धा आपण लाईव्ह लेक्चर घेणारच आहोत. रिव्हिजन ही की आहे कोणत्याही एक्झामची. सो जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी यावरती फोकस आहे. आपला कोर्स हा 30 ते 45 दिवसामध्ये आपण कव्हरअप करणार आहोत, हे आपलं टार्गेट आहे. कशाच्या अनुषंगिक असेल हे, एक्झाम डेट कधीपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण हे 30 ते 45 दिवसामध्ये कव्हरअप करणार आहोत, या उद्देशाने जाणार आहोत. ज्यावेळेस एक्झाम डेट येईल त्याच्यामध्ये मग आपण प्लस मायनस करू शकतो. त्याच्यामध्ये जीके पार्ट पण त्याच्यामध्ये कव्हरअप आहे. फीज ऍक्च्युअली याची आपण 12,800 ठेवणार होतो, परंतु ही सर्वांना जे परवडणारी आहे, अफोर्डेबल आहे अशा टाईपमध्ये ठेवतोय 7,800 रुपये. जी लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी मानस ऊर्जा आयुर्वेद ऍप, मानस ऊर्जा आयुर्वेद हे फक्त एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल. दोन्ही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे, अँड्रॉइड ॲज वेल एज iOS. म्हणजे गुगल प्ले स्टोअरवर पण आहे आणि ॲप स्टोअरवर पण आहे. जर काही अजून तुम्हाला विचारणा करायची असेल किंवा तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप आणि या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. मी ॲपची लिंक किंवा बाकीच्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करून ठेवेल. ठीक आहे. ओके. आणखी एक ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आता ज्यावेळेस एखाद्या नवीन विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर बनतात किंवा असिस्टंट प्रोफेसर हे असोसिएट प्रोफेसर बनतात किंवा असोसिएट प्रोफेसरना प्रोफेसर या पदासाठी त्यांना परीक्षा द्यायची असेल तर त्याच्यासाठी आता नवीन नियम आहे, तो आहे NTETचा. NTET म्हणजे नॅशनल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट. NTET एक्झाम द्यावी लागणार आहे. ज्यांना टीचर कोड नाही येत त्यांच्यासाठी NTET एक्झाम मस्ट आहे. त्या एक्झामची डेट आलेली आहे आता 19 नोव्हेंबर. याच्यानंतर तुम्हाला 10 वर्षासाठी रजिस्ट्रेशन मिळतं, थोडक्यात सर्टिफिकेट मिळतं ते, की जेणेकरून तुम्हाला पुढच्या टप्प्यावरती जे प्रमोशन असतं असिस्टंटचं असोसिएट किंवा असोसिएटचं प्रोफेसर, यासाठी तुम्हाला हे NTETचं सर्टिफिकेट आता कंपल्सरी आहे. ठीक आहे. सो ही एक्झाम 19 नोव्हेंबरला आहे. याची सुद्धा बॅच आपण रेकॉर्डेड टाईप मधली बॅच आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. मानस ऊर्जा आयुर्वेदच्या ॲपमध्ये बॅचेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती NTET ही बॅच मिळेल. अतिशय नॉमिनल फीज मध्ये आपण ठेवलेली आहे. 2,800 रुपयामध्ये ही बॅच ठेवलेली आहे. तुम्हाला सर्वांना हे कंपल्सरी नाहीये, ज्यांना जॉईन करायचे ते जॉईन करू शकतात. परंतु प्रोफेसरची एक्झाम देत असाल तर तुम्हाला NTET ही गोष्ट गरजेची आहे. त्यामुळे मी ओघाओघण आल्यामुळे हे सांगितलं. सो NTETची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. ती फक्त रेकॉर्डेड बॅच आहे हे लक्षात घ्या. ऍक्सेस तिचा 6 महिन्यापर्यंत आहे. एकदा परचेस केली की तुम्हाला 6 महिन्यापर्यंत तिचा ऍक्सेस आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी काही अजून ऍडिशनल लेक्चर्स अपलोड करणार आहे, कारण एक्झाम आता ही
19 तारखेपर्यंत 19 नोव्हेंबरला आहे. तिचा पण फॉर्म तुम्ही भरून घेऊ शकता. आता प्रोफेसरच्या बॅचच्या रिगार्डिंग या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. याच्या संबंधित जर काही तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप आणि या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.